नमस्कार. मी मनीषा. आज मी म्हणजे रक्षाबंधनाच्या निमित्तानं एक बहीण-भावांची गोष्ट आपल्यासमोर सादर करणार आहे. माझ्या वाचनात आली. तर एक मुलगी नववधू माहेरी आली सणांच्या निमित्तानं आणि तिचे नुकतेच वडील गेलेले होते आणि ती माहेरी आलेली होती आणि तिनं पाहिलं की आई रोज छान स्वयंपाक करते आहे. सगळा अगदी पोळी, भाजी, कोशिंबीर, चटणी, लिंबू, वरण, भात रोज सकाळी व्यवस्थित जेवायला असतं आणि संध्याकाळी पण काहीतरी स्नॅक करते आहे. आता आपण इतकं रोज म्हणजे इतकं ताट सजवून वगैरे आणि मग आई ते ताट सजवलेलं वाढलेलं ताट त्याचे फोटो काढते आणि संध्याकाळच्या स्नॅकचा पण डिशचा फोटो काढते. हे तिनं पाहिलं 2-3 दिवस आणि ती म्हणाली, "आई हे काय करतेस तू? तू हे केव्हापासून सोशल झालीस अशी? अगदी आपण रोज केलेल्या स्वयंपाकाचं ताटात वाढायचं व्यवस्थित आणि त्याचे फोटो काढायचे." मग ती काय म्हणाली, "अगं ज्यावेळेला राजू हॉस्टेलवर राहायला गेला आणि 4-5 महिन्यांनी पहिल्यांदा घरी आला ना, तर तेव्हा मला खूप खराब झालेला दिसला आणि मी त्याला विचारलं, 'अरे असं का झालंय?' तर मग तो म्हणाला, 'काय सांगायचं आई तुला हॉस्टेलवर व्यवस्थित जेवण मिळत नाही आणि मग पोटाचे हाल होतात.' तर म्हणे, "तू आई असं कर ना गं, की सगळा व्यवस्थित स्वयंपाक करत जा आणि तो ताटामध्ये फोटो काढत चल आणि स्नॅक्सचे पण संध्याकाळी काय करशील त्याचे फोटो काढत चल आणि मला ते तू पाठवत चल. म्हणजे मी तुझी आठवण काढत तिथं ते जे काही डब्यात येतं ते मी खाईन आणि मला जरा जेवल्यासारखं वाटेल." ती म्हणाली, "अगो बाई हे भावानं सांगितलंय म्हणून ही करते होय?" मग तिला राग येतो. ती म्हणते, "हे काय भावानं तिला कामाला लावलंय? आधी ती दुःखात आहे त्यात." आणि मग ती जाती बाहेर आणि अंगणामध्ये जाऊन भावाला फोन लावती. "काय रे," म्हणे, "राजू तू आई आधी दुःखात आहे ना, आईला असं काही कामाला लावलीस तू, की रोज व्यवस्थित स्वयंपाक करायचा आणि तुला फोटो पाठवायचे?" तो म्हणला, "अगं ताई, माझं जरा ऐकून घे. मी ज्यावेळेला 5-6 महिन्यांनी घरी आलेलो होतो, त्यावेळेला बाबा नुकते जे गेलेले होते, ते आई नीट जेवत सुद्धा नाही, हे मला मावशीने काम करताना सांगितलं. की आई काहीही व्यवस्थित जेवत नाही. काहीतरी उरलं-सुरलं खाते, काहीतरी सटर-पटर करते आणि त्या खातात. त्यामुळं त्यांची तब्येत अशी खराब झाली आहे. आई मला खूप खराब झालेली दिसली. मग आता याच्यावर उपाय काय करावा? म्हणून मला हे सुचलं आणि त्या निमित्तानं आई सगळा स्वयंपाक करते आणि तुला माहीत आहे आईची सवय, की वाया काही घालवायचं नाही. मग आता तो फोटो काढलेला, ते केलेले सगळे पदार्थ ती जेवते आणि त्याचं मला समाधान मिळतं. म्हणून मी ते फोटो काढायला सांगितले. ती म्हणती, "राजू, तू खूप मोठा झालास की रे आणि माझ्यापेक्षाही मोठा झालास. कसं रे तुला सुचलं हे?" तर म्हणे, "अगं, मला मोबाईलमुळं सुचलं. ते असं दुधारी शस्त्र आहे. चांगल्याही गोष्टी करता येतात